तुम्हाला परवानगी नाही नामकं नाही म्हणलं कसं काहीच परवानगीच नाही, तो कोर्टाचा विषय. आणि DCP साहेब तर तिथे बोलले तुम्ही लावा म्हणून आझाद मैदानला, आणि तिथं व्यासपीठ लावायला पण सुरू केलं. फक्त एक बाजू दिली, एवढंच केलं त्यांनी, एक बाजू दिली. म्हणलं बाजू असं काय असं आझाद मैदानाचं. हो सर, आमची विनंती मान्य करा. कधी विनंती नाही तुम्हाला, आमची विनंती आहे. आम्ही दिवसातून इकडे आलो. एक रस्ता त्या पलीकडे जर वाहन गेलं ना, चांगला रस्ता यांना जर पलीकडून गेलं तर मी बघतो, पण अलीकडची बाजू द्या. तयारी जाऊ द्या. मला एवढंच द्या शब्द की मी आमच्या एक रस्ता मध्ये एक तुम्हाला आम्हाला इकडून जाऊ द्या. सुरळीतपणे आणि एकदम तुम्हाला आम्ही तुम्ही पोलीस सुद्धा उभा राहून देत. हा तुम्ही विचारा तिथं 2 कोटी लोकांची सभा झाली, पोलीस कुठल्या झाडाखाली बसले. आम्ही सगळे वाहन एका मिनिटात सांगतो चला घ्या एक बाजूला, एक रस्ता आम्हाला एक तुम्हाला द्या, आम्हाला इकडून जाऊ नाही, तिकडून नाही जाता. त्या रस्त्याला सगळ्या लोक ते जाऊ दे, ती तयारी कोणी केली माहित नाही. मी यांची आवाज नाही काम करणार आहे. तुम्ही केली का? मग ते काय नाही म्हणते तिकडे लोकांनी ती काळजी त्यावेळी सर आम्हाला मुंबईत जायचं, आम्हाला गाड बसपणा करायचं आहे का साहेब? नोटिफिकेशन झाले तयार, कळवलं की या रोडने तुम्ही या. बंदोबस्त बदला आमच्यासाठी. नाही पण मुंबईतल्या लोकांना कसं सांगणार आपण, ते ऑलरेडी निघाले. मग एक देऊन आपण त्यांना एका रोडने नाही जमणार, एक्सप्रेस वे मेन हायवेनं नाही चाललो आम्ही. नाही ना, मेन हायवेने चालले ना साहेब. दादा फक्त आहे ना, फक्त 10 किलोमीटरचा प्रश्न आहे. नाही शकत वन साईड नाही बी आहे. तुम्हाला काय करायचं? एकच काय येतात पलीकडून बघतो मी, हे पलीकडून कसं काय येतात मी बघतो. ऑलरेडी निघाले. तुम्ही फक्त मला सांगा, ऐका माझ्याशी बोला तुम्ही. नाही तुम्ही फक्त मला 2 किलोमीटर अलीकडे सांगा. एकच काय सगळे अलीकडे येत नाही मी बघत, पण 2 किलोमीटर अलीकडे तुम्ही अचानक म्हणलं हे का वळावं का बा? तो रोड आहे आपण, तुम्ही मला सांगा, तो रोड जर थोडाही जरी चुकीचा असेल तर मला सांगा, एकदम चांगला रोड आहे, त्याला अडचणच नाही. नाही पण जाऊ द्या ना, आम्हाला काय अडवायचा का? हा अडवायचा असलं तर मग तुमच्याशी दागा फटका घ्या. नाही नाही, तो विषय अडवायचाच नाही आम्हाला. फक्त बघा एक आहे जंक्शन आहे ना, फक्त काही अडचण नाही. अँब्युलन्स आली तर आम्हीच काढून दिल्या. 150 अँब्युलन्स आता काढून दिल्या. नोटिफिकेशन मुंबईच्या लोकांना आपण ऑलरेडी कळवलं की या रोडने या. आता ऐनवेळेस जर आपण तो रोड ब्लॉक केला तर मग ते लोक कुठं थांबणार? मुंबई नाही पण आता तेवढं रोड पहिल्यापासून दुसरा नव्हताच ना. आपण हा प्लॅन केला होता ना, तुमचं बरोबर आहे, तुम्ही प्लॅन केला. आम्ही कार्यकर्ते ते आम्हाला माहित नव्हतं ना, आम्हाला रस्ते बरं जाऊ द्या. हा चला जाऊ द्या, आपल्या दोघात बोलणं झालं. एक आम्हाला द्या पुरे वाहन अलीकडे काढतो, एक आम्हाला द्या, काही त्रास नाही होऊन देत कोणाचा. मी स्वतः खाली उतरतो. तुम्हाला परवानगी नाही नामकं नाही म्हणलं कसं काहीच परवानगीच नाही, तो कोर्टाचा विषय. आणि DCP साहेब तर तिथे बोलले तुम्ही लावा म्हणून आझाद मैदानला, आणि तिथं व्यासपीठ लावायला पण सुरू केलं. फक्त एक बाजू दिली, एवढंच केलं त्यांनी, एक बाजू दिली. म्हणलं बाजू असं काय असं आझाद मैदानाचं. हो सर, आमची विनंती मान्य करा. कधी विनंती नाही तुम्हाला, आमची विनंती आहे. आम्ही दिवसातून इकडे आलो. एक रस्ता त्या पलीकडे जर वाहन गेलं ना, चांगला रस्ता यांना जर पलीकडून गेलं तर मी बघतो, पण अलीकडची बाजू द्या. तुम्ही साहेबाशी चर्चा करा, 3 जण आणि मार्ग ठरवा. ठीक आहे. आम्हाला अलीकडची बाजू द्या. ही एक बाजू द्या, ही बाजू द्या आम्हाला. ही बाजू द्या, ही अलीकडची बाजू आपण ह्या रस्त्यालाच कंटिन्यू आहे. त्याच्यामुळे काय रोड ब्लॉक नाही होणार आणि हॉस्पिटल्स वगैरे आहेत त्या रोड ब्लॉक होते. बाकी काही नाही. उद्या आपल्याबद्दल चुकीची बातमी नको. आणि जो रूट कन्व्हिनियंट आहे. तुम्ही मला डोळे हाणण्यापेक्षा त्यांना नाही म्हणा. तुम्ही काय मराठी आहेत का कोण आहेत? आणि ना दादा, आपण नंतर आपण शहरामध्ये डायरेक्ट तुम्हाला जो मार्ग पाहिजे तो सांगा, एक बाजू घ्या. पलीकडे त्याच्यावर मी रस्त्यावर जाऊन देत नाही वाहन एक बी. त्यांना साहेब आपले जे आपण त्यांना विनंती करून आपण सगळेजण एक बाजू आम्हाला द्या बाबा. बरं आम्ही तुमच्या नाही का असं वाटतं तुम्हाला? आपण शेवटी एपीएमसी शहराचा मुख्य भाग. अहो साहेब, पण आम्ही तुमचेच आहेत ना. उद्या सगळ्याच्याच लेकराचं कल्याण होणार याच्यात. माझा काही स्वार्थ नाही याच्यात, म्हणूनच सर आपण आहे ना, कारण सगळ्याच्या लेकराचं उद्या कल्याण होणार आहे. श्रीमंत मराठा असू नाही तर बारीक असू नाही तर कुणी असू. पण ह्यो आम्ही जे म्हणतो ना ते एक द्या, तुम्हाला अडचण येऊ देत नाही. पलीकडून वाहन जाऊन देत नाही. एक नाही ना, आता आमचं आहे ना.
कळवले प्रेसला कळवले मग हे काय प्रेस आता सांगा ना आली कोणी एक आपण आहे ना शेवटी शहरातच जाणार आहोत एपीएमसी मध्ये जाणार आहोत मुख्य बाजार मी लगेच हा नाही तर नाही दोन्ही पैकी म्हणलं असतं पण मला इकडे रस्ते माहित नाही मी सांगतो ना त्यामुळे प्रॉब्लेम मग हे लोकांच्या भागात तेच आहेत ना हे लोकांचे तुम्ही तुमच्या लोकांच्या भागावर काय आहे ते? तुम्ही तुमच्या लोकांच्या भागात वाद येतो. तुम्ही तुमच्या लोकांच्या भागात सांगायचं. पोलीस